काहीतरी नवीन एक्सप्लोर करायचा विचार आहे. लोणावळा, महाबळेश्वर सोडून नवीन जागा शोधत आहात, तर चला आज थेट सातपुड्याच्या काश्मीरमध्ये जाऊया. जिथे आपल्याला रस्त्यावर गर्दी आणि ट्रॅफिक नाही, तर धुक्याने ओढलेली चादर दिसेल. आजूबाजूला घनदाट जंगल आणि उंचावरून पडणारे धबधबे अनुभवता येईल. ऐतिहासिक किल्ला आणि कॉफीचे मळे यासोबतच आशियातील सर्वात मोठा स्कायवॉक इथे सुरू होणार आहे. त्यासोबतच आणखी बरीच ऑफबीट पॉइंट आपल्याला इथे अनुभवता येईल. पण इथे कसं जायचं, कुठे राहायचं, कोणकोणते हिडन स्पॉट कसे बघायचे, हे सर्व मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या ट्रॅव्हल पार्टनरला शेअर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्लॅनिंग करता येईल. तर चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, चिखलदऱ्याला पोहोचण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी अमरावती गाठावं लागेल. तुम्ही महाराष्ट्रात कुठूनही येत असाल तर अमरावतीपर्यंत ट्रेन, बस किंवा प्रायव्हेट ट्रॅव्हल्स कशानेही सहज येऊ शकता. मुंबई किंवा पुण्यावरून जर तुम्ही स्वतःच्या कारने येत असाल तर नाशिक मार्गे थेट समृद्धी महामार्ग पकडा. समृद्धी महामार्गाने कारंजा किंवा शेगाव जवळ उतरून पुढे अमरावती मार्ग पकडता येईल. आता अमरावतीपर्यंत आल्यावर पुढे कसं जायचं? अमरावतीवरून चिखलदरा साधारण 90 ते 100 किलोमीटर अंतरावर आहे. अमरावती बस स्टँडवरून तुम्हाला दर अर्धा तासाला थेट चिखलदऱ्यासाठी किंवा परतवाड्यासाठी बसेस अवेलेबल असतात आणि प्रायव्हेट बसेस सुद्धा तुम्हाला मिळून जातील. अमरावतीवरून निघाल्यावर साधारण 50 किलोमीटरवर परतवाडा हे गाव लागतं. परतवाड्यावरून चिखलदऱ्याचा मुख्य घाट रस्ता सुरू होतो. इथून पुढे बस किंवा कार जाताना घाटातील नागमोडी वळणे, हिरवेगार डोंगर आणि धुक्याचं अप्रतिम व्ह्यू आपल्याला प्रवासाचा आनंद दुप्पट मिळवून देतो. चिखलदऱ्यात पोहोचल्यावर राहण्यासाठी ऑनलाईन साईट्सवर अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. निसर्गाच्या अगदी जवळ राहायचे असेल तर शासकीय MTDC रिसॉर्ट सर्वोत्तम आहे. याशिवाय हरिकेन पॉइंट जवळ असलेले हॉटेल हरिकेन व्ह्यू आणि फॅमिलीसाठी आयुष्य रिसॉर्ट अशी बरीच हॉटेल आणि रिसॉर्ट आपल्याला उपलब्ध आहेत. या सर्व हॉटेल आणि रिसॉर्टच्या थेट ऑनलाईन बुकिंगच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. तिथून तुम्ही तुमची बुकिंग करू शकता. बुकिंग करण्याआधी कॉल करून व्यवस्थित चौकशी करून घेणे. आता वळूया आपल्या मुख्य प्रवासाकडे. प्रवासाची सुरुवात आपण प्राण्यांच्या दर्शनाने करूया. पहिल्या दिवशी सकाळी चिखलदऱ्यात पोहोचल्यानंतर सर्वात आधी मेळघाट जंगल सफारीचा थरारक अनुभव घ्यायचा. धुक्याने वेढलेल्या घनदाट जंगलातून जिप्सीने फिरताना वन्य प्राणी पाहण्याचा अनुभव अप्रतिम असतो. आणि सफारी नंतर हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन मस्तपैकी दुपारी वऱ्हाडी जेवणाचा आस्वाद घ्यायचा. दुपारनंतर चिखलदऱ्याचा ऐतिहासिक गाविलगड किल्ला पाहायला जायचं. पावसाळ्यात हा किल्ला पूर्णपणे हिरवागार झालेला असतो. इथे बऱ्याच मराठी चित्रपट आणि गाण्याचं शूटिंग झालेलं आहे. महाभारतातील कथेनुसार भीमाने किचकाचा वध करून त्याला या कुंडात फेकलं होतं. स्वतः हात धुण्यासाठी येथे पाण्याचा प्रवाह केला होता, म्हणूनच याला भीमकुंड असं म्हणतात. पावसाळ्यात ही सुमारे 3,500 फूट खोल असलेली अथांग दरी पूर्णपणे पांढऱ्या शुभ्र धुक्याने भरलेली दिसते आणि खोल दरीत कोसळणारा हा भव्य धबधबा पाहताना अंगावर काटा येतो. ट्रेकर्स आणि फोटोग्राफरसाठी हा अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. संध्याकाळी थेट पोहोचायचं हरिकेन पॉइंटवर. मित्रांनो, सोशल मीडियावरती चर्चेत असलेलं आशियातील सर्वात मोठं स्कायवॉक इथे सुरू झालेलं आहे. पण त्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात आलेलं असून पर्यटकांसाठी तो पूर्णपणे उपलब्ध नाही. सध्या इथे तब्बल 1.5 किलोमीटर लांब भव्य केबल रोपवे सुरू आहे, ज्यातून धुक्यात तरंगण्याचा अनुभव आपल्याला घेता येतो. सोबतच स्काय सायकलिंग आणि झिपलाइनिंग सारखे साहसी खेळ खेळून तुम्ही स्वतःला इथे रिफ्रेश करू शकता. जर तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी करायची नसेल तर आणखी तुमच्याकडे 3 पॉइंट पहिल्या दिवशी पाहण्यासाठी अवेलेबल आहेत. हरिकेन पॉइंटची दुसरी साईड म्हणजे गोराघाट पॉइंट. हो मित्रांनो, चिखलदऱ्यात जो स्कायवॉक बनतोय ना, त्याचं दुसरं टोक म्हणजे गोराघाट पॉइंट. अनेक पर्यटकांना याविषयी फारशी माहिती नसल्यामुळं इथे अजिबात गर्दी नसते. पावसाळ्यात संध्याकाळी जेव्हा या पॉइंटवर शांत उभे राहून आपण सातपुडा पर्वताच्या अथांग रांगा आणि दरीतून वर येणारे पांढरे शुभ्र ढग पाहतो, तेव्हा मनाला वेगळीच शांती मिळते आणि इथे आल्याचं समाधान मिळतं. यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे रेडिओ पॉइंट. तुम्ही हे स्पॉट मागे पुढे करू शकता. पूर्वीच्या काळी इथे ऑल इंडिया रेडिओचे टॉवर असल्यामुळे या पॉइंटला रेडिओ पॉइंट असं नाव पडलं.
पण पावसाळ्यात या पॉइंटचं सौंदर्य काही वेगळंच असतं. इथून खाली नजर टाकल्यास परतवाड्यावरून चिखलदऱ्याकडे वर येणाऱ्या मुख्य घाट रस्त्याची नागमोडी वळणे धुक्यातून डोकावताना दिसतात. पहिल्या दिवसाचा शेवटचा पॉइंट, चिखलदऱ्यातील सर्वात सुंदर व्ह्यू देणारा हा मोजरी पॉइंट. जर तुम्हाला शांतता अनुभवायची असेल आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही हा पॉइंट मिस करू नका. पावसाळ्यात जेव्हा तुम्ही इथे उभे राहता तेव्हा समोर अथांग पसरलेली ही खोल दरी पूर्णपणे पांढऱ्या धुक्याच्या चादरीत वेढलेली असते. इतके धुकं आणि पाऊस असतो की तुम्ही जमिनीवर नसून थेट ढगाच्या दुनियेत उभे आहात असा तुम्हाला भास होतो. जर तुम्हाला शांतता अनुभवायची असेल आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही हा पॉइंट मिस करू नका. फोटोग्राफी आणि ड्रोन शूटसाठी हा पॉइंट एकदम परफेक्ट आहे. दुसऱ्या दिवसाची सुरुवात करायची आहे चिखलदऱ्याच्या सर्वात उंच टोकापासून म्हणजेच वैराट पॉइंट. मुख्य गावापासून साधारण 11.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या या पॉइंटवर तुम्हाला सकाळी उठून लवकर जावं लागेल. महाभारत काळात हा राजा वैराटचा महाल होता असं म्हटलं जातं. पावसाळ्यात इथला रस्ता पूर्णपणे धुक्याने हरवलेला असतो, त्यामुळे जर तुम्ही कारने जात असाल तर गाडी सांभाळून चालवायची. जेव्हा तुम्ही या पॉइंटला पोहोचता तेव्हा समोर दिसणाऱ्या विस्तीर्ण दऱ्या आणि सातपुडा पर्वताचा अथांग नजारा पाहून तुमचा प्रवास सार्थकी लागला असं वाटतं. या वैराट पॉइंटवरून परत येताना तुम्हाला पाहायला मिळेल निसर्गाचा एक खजिना. तो म्हणजे चिखलदऱ्याची कॉफीची शेती. हो मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात फक्त याच ठिकाणी कॉफी पिकवली जाते. या कॉफीच्या घनदाट बागांमधून जेव्हा तुम्ही पावसाळ्यात हे वरून जाणारं पांढरं धुकं बघता ना, तेव्हा तुम्हाला इथे फिरताना अगदी कुर्ग किंवा उटी हिल स्टेशन सारखं फील येतं. येथील सुगंधी कॉफीची चव घ्यायला अजिबात विसरू नका. पुढील स्पॉट जर तुम्ही मिस केला तर तुमची चिखलदऱ्याची ट्रिप अपूर्ण झाली म्हणून समजा. विशाल नैसर्गिक गुहेच्या आत हे मंदिर वसलेलं आहे, ते म्हणजे देवी पॉइंट. प्रॉस्पेक्ट पॉइंटच्या पायथ्याशी हा पॉइंट येतो. मित्रांनो, हे केवळ एक मंदिर नसून निसर्गाचे एक अद्भुत चमत्कार आहे. महाभारत काळात पांडवांनी आपल्या अज्ञातवासादरम्यान इथे मुक्काम केला होता असं म्हटलं जातं. या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात या भव्य गुहेच्या छतावरून पाण्याचा पांढरशुभ्र धबधबा थेट खाली कोसळताना दिसतो. धबधब्याच्या पाण्याचा तो प्रचंड आवाज आणि गाभाऱ्यातील देवीचं दर्शन आणि धुक्याचा तो सुखद गारठा, आहा, हा अनुभव इतका भारावून टाकणारा असतो की तुम्हाला इथून जावंसच वाटत नाही. आणखी एक या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही या धबधब्याखाली आंघोळ करू शकता. मी स्क्रीनवरती तुम्हाला फोटो शेअर केलेलाच आहे, तुम्ही बघू शकता. चिखलदऱ्यातील सर्वात जुना आणि ऑफबीट पॉइंट असणारा म्हणजेच प्रॉस्पेक्ट पॉइंट हा बघायला विसरू नका. एका उंच टेकडीवर असलेल्या या पॉइंटवरून पावसाळ्यात खाली पसरलेलं मेळघाटाचं अथांग घनदाट जंगल आणि डोंगररांगा खूप स्पष्ट दिसतात. पावसाळ्यात जेव्हा हलका पाऊस सुरू होतो ना, तेव्हा या डोंगरावरून वाहणारे पाण्याचे लहान मोठे शेकडो प्रवाह बघून डोळे अगदी तृप्त होतात. लोणावळ्याच्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या कुशीत शांत बसून निसर्गाचं हे अथांग रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी ही बेस्ट जागा आहे.